यामध्ये परिवारातलं साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात. ही महाराष्ट्रीय संस्कृती परंपरा आहे. ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही. तो परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे. नंबर 1. नंबर 2, पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो. उद्याच्याला आम्ही तिथं जातो ते उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही. रयत शिक्षण संस्थेच्या ह्याच्यात डॉक्टर विश्वजित कदम, रामशेठ ठाकूर, ज्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर भाजपचे आमदार आहेत, आपले दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील कर्मवीर पवारांच्या वारसदार, असे अनेक जण वेगवेगळे, मी सगळ्यांची नावं घेत नाही, असे अनेक मान्यवर त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यावर रयत 4.5 लाख सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देणारी संस्था आहे. इथं असणाऱ्यापैकी कुणी ना कुणी रयतमध्ये शिक्षण 100% घेतलं असेल. आणि एक चांगली संस्था कर्मवीर अण्णांनी काढली. त्याचे पहिले अध्यक्ष चव्हाण साहेब होते, नंतर अध्यक्ष वसंतदादा झाले, आता पवार साहेब आहे. त्याच्यावर तिथं पण एआयचा काय आपण वापर करू शकतो, नवीन शिक्षण कशा पद्धतीनं आपण त्या मुलांना मुलींना देऊ शकतो, त्याच्याकरता फंड्स कसे उभे करू शकतो, म्हणून ती मीटिंग होती. ती आपल्या मुलामुलींच्या भल्याकरताच होती. ती चर्चेमध्ये मी त्याकरता गेलेलो होतो. आज इथं झाली, हे पण एआयच्या संदर्भातलं काम आहे. आता त्याबद्दल जर आम्ही शासनामध्ये काम करतोय, मी किंवा माणिकराव कोकाटे वगैरे बाकीचे मान्यवर, त्याच्यामुळं ज्याच्यातून राज्याला फायदा होणार असेल, राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार असेल, राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल, राज्यातल्या शेतकऱ्यांचं पाण्याची बचत, खताची बचत होणार असेल, तर ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये देवाणघेवाण केली पाहिजे. ज्याला जी माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे आणि त्याच्यातनं पुढं गेलं पाहिजे. ह्या तर गोष्टी कुठंच अडचणीच्या नाहीत ना. त्याकरता अशा वेळेस बसावं लागतं. आता अनेकदा पंतप्रधान पण इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात. मुख्यमंत्री पण अनेकदा सर्व पक्षीय विरोधकांना बोलून त्या ठिकाणी चर्चा करतात. काही विषय असे असतात की ते राजकारणाच्या पलीकडे बघायचे असतात. सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं.